मंडळी, येत्या 29 जुलैला म्हणजेच परवा बुधवारी गुरुपौर्णिमा आहे आणि हमखास आहे ना बऱ्याच घरांमध्ये गुरुपौर्णिमेचा नैवेद्य केला जातो. अगदी सात्विक, मग खीर असो, शिरा असो किंवा वेगवेगळे काही पदार्थ काही जण करतात. तर आज आपण आहे ना खास गुरुपौर्णिमेसाठीच आहे ना प्रसाद करणार आहोत. ते पण एकही साखरेचा कण न वापरता. हाय फ्रेंड्स, मी संपदा. वेलकम टू सॅम्स किचन. फ्रेंड्स, आज आपण आहे ना शुगर फ्री मस्त असा एक केळ आणि भरपूर सुकामेवा घालून मस्त असा झटपट फक्त 15 मिनिटात होणारा नैवेद्याचा प्रकार बघणार आहोत. 3, 2, 1. गुरुपौर्णिमा विशेष केळ आणि गुळाचा शिरा करण्यासाठी आपल्याला इथे ना पहिलं पाणी आणि गुळ हे छानपैकी गरम करायचं. एका पातेल्यात आपण या बाउलनी 3 बाउल आपण पाणी घेऊया. 3 बाउल पाणी घेतलं की मग सेम बाउल आपण आहे ना प्रत्येक जे इन्ग्रेडियंट आहे त्याला वापरणार आहे. सेम बाउलनी आपण 1 वाटी गुळ घेतलेला आहे. आता इथे गुळाची पावडर आहे. तुमच्याकडे गुळ असा अख्खा असेल तर तुम्ही चिरून घेतला तरीही चालू शकतं. आता काय करूयात, आपण आहे ना ह्याला खळखळून उकळी काढायची आहे. उकळी काढतानाच आपण आहे ना त्याच्यात अर्धा चमचा आहे ना वेलची पावडर घालणार आहे, म्हणजे त्याचा फ्लेवर जो आहे तो चांगला उतरतो. आता जोपर्यंत आहे ना हे पाणी उकळत नाही ना तोपर्यंत आपण काय करायचंय की एका साईडला सायमल्टेनियसली इथे आपण कढई ठेवायची आणि ह्याच्यात आपण आता रवा भाजून घ्यायचा आहे. बर, आता हे जे पाणी आहे ना तर ते काय करायचंय की आहे ना खळखळून आधी उकळून घ्यायचं आणि मग गॅस बंद करायचा आहे. महत्वाची इथे टिप आहे की ज्या वेळेला पाणी उकळलं आणि इकडे रवा भाजून झाला की लगेच ओतायचं नाही. आपल्याला एक 2 ते 3 मिनिटं ब्रीदिंग स्पेस किंवा टाइम तेवढा पाहिजे. सो आता उकळून घेऊ आपण हे पाणी. आता कढईमध्ये चांगलं एक मोठा चमचा आहे ना तूप घालून घेऊ. तूप छानपैकी आहे ना गरम करून घ्यायचंय. तूप छान गरम झालंय. आता तेवढ्याच बाउलनी आपण आहे ना 1 बाउल बारीक रवा घेतलेला आहे, स्वच्छ निवडून घेतलेला आहे. आता आपण काय करूयात की लो फ्लेमवर आपण मस्त खमंग भाजू. हलका गुलाबी करायचा, जास्त असा लाल किंवा रेडिश कलर करायचा नाही, नाहीतर काय होतं खूपच काळपट आपला शिरा दिसतो. या पाण्याला आहे ना इतकी छान उकळी आलेली आहे आणि गुळ तर लगेचच विरघळतो. आता गॅस बंद करून तसंच ठेवायचंय. एक 4 ते 5 मिनिटं झाले. मस्त आहे ना लो फ्लेमवर आपण खमंग असा ना रवा भाजून घेतलेला आहे. आता त्यात ना हे मिक्स ड्रायफ्रुट्स म्हणजे सुकामेवा छानपैकी असं जाडसर आहे ना कट करून घातलेला आहे. त्यानंतर दुसरा इन्ग्रेडियंट आहे हे आपलं केळं. आता हे जे केळं आहे ते वेलची केळं आहे, त्यामुळे ते छोटं असतं, त्यामुळे मग मी ते पूर्ण अख्खं घातलेलं आहे. पण आता जर मोठं केळ असेल तर अर्ध केळ घातलं तरी चालेल. बारीक तुकडे करून अगदी 30 सेकंद आपण ह्याच्यात परतून घेऊयात. आता छानपैकी ना 30 सेकंद परतून घेतलं. आता एका साईडनी पाणी घालायचं. थोडं पाणी घातलं ना की लगेच मिक्स करून घ्यायचं, म्हणजे अजिबात अंगावर उडत नाही. आणि मग हळूहळू बाकी सगळं पाणी आहे ना घालायचं. आणि एका साईडला छानपैकी आपण झारा वगैरे घेतलेला आहे ना त्याने ढवळत राहायचं, म्हणजे होतं काय ना की अजिबात आहे ना गुठळ्या होत नाही. उरलेलं पाणी पण आपण आहे ना हळूहळू ह्याच्यात घालून घेतलेलं आहे. आता काय होतं फ्रेंड्स की ना तेवढे 3 बाउल जे पाणी घेतलं ना ते परफेक्ट आहे ना ह्याच्याप्रमाणेच आहे, तेवढं सगळं पाणी ह्याला लागतं. आता आपण ह्याच्यावर ना परत 1 चमचा शेवटी तूप घालायचं. आणि आता हे घट्ट आहे ना, सो आपण काय करूयात की कडेने असं सगळं पसरवून घेऊयात आपण असं मस्तपैकी. आता गॅसची फ्लेम जी आहे ती लो आहे. आता रवा फुलला पाहिजे यासाठी एक 2 ते 3 मिनिटं आपण झाकून ठेवूयात. 3 मिनिटं झालेली आहेत. झाकण अजिबात उघडायचं नाहीये. गॅस बंद करायचा आणि एक 5 मिनिटांनी आपण झाकण उघडूया. 5 मिनिटं झालेत, आपण चेक करूया. इतका सुंदर आपला शिरा, इतका मस्त मऊ लुसलुशीत आणि महत्वाचं म्हणजे गुळ टाकल्यामुळे इतका खमंग झालेला आहे. आता आपण आहे ना हा जो शिरा आहे तो नैवेद्यासाठी काढून घेऊया. मंडळी, गुरुपौर्णिमा विशेष मस्त असा ना साखर विरहित खमंग आणि चविष्ट असं केळ आणि गुळाचा शिरा इथे तयार आहे नैवेद्यासाठी. तो आपण इथे एका बाउलमध्ये काढून घेतलाय. मंडळी, तुम्ही बघितलंच असेल किती कमी वेळ लागतो या शिऱ्यासाठी. महत्वाचं म्हणजे अगदी प्रसादासारखा आहे, पण
ज्या वेळेला ना प्रसादाचा शिरा असतो त्यावेळेला आपण आहे ना साखर वापरतो. आपण इकडे साखर स्किप करून आहे ना गूळ वापरलाय. त्यामुळे होतं काय माहितीये का, की अगदी ज्या आजी-आजोबांना किंवा कोणाला डायबिटीज आहे ना, त्यांना नक्कीच चालतो आणि गूळ टाकल्यामुळे ना इतका मस्त खमंग होतो. सो नक्की करून बघा. ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपण नैवेद्यासाठी बरेच पदार्थ केलेत. त्याची सगळ्याची लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये देते. तुम्हाला जो सोप्पा वाटेल तो तुम्ही नक्की करू शकता. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि हो, बेल आयकन नक्की प्रेस करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. जाता जाता सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा.